मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। विजयाचा गुलाल उधळल्यानंतर जरांगेंनी आता पुन्हा एकदा सरकार विरोधात शड्डू ठोकलाय। मला माहिती आहे माझे शरीर साथ देत नाही, ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहित नाही, म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडहून घेऊन आलो। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात दंड थोपटले आहे। मी माझ्या समाजाचं ऐकत असतो, दुसरं कोणाचंही नाही। समाजाच्या भल्याकरता जीव गेला तरी बेहतर, पण आरक्षणाशिवाय गप्प बसणार नाही असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला। कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेचोऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जरांगे पाटील ठाम होते। या मागणीच्या पूर्ततेकरता जरांगेंनी मुंबईकडे कूचही केली, पण नवी मुंबईतून सगेसोयरे मसुद्यानंतर जरांगेंनी माघार घेतली होती। त्या मसुद्याचं अद्याप अधिसूचनेत रूपांतर झालेलं नाही आणि नेमक्या याच मागणीकरिता जरांगे पाटील आता आक्रमक झाले। गोरगरिबांचं कल्याण होतंय, त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढे केलं असतं मग मी 10 तारखेला मी कठोर आमरण उपोषण पुन्हा पुकारले, कारण मला माहिती आहे माझे शरीर साथ देत नाही, ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहित नाही, म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडहून घेऊन आलो। जरांगेंच्या या उपोषणावर सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांसह विरोधी नेत्यांनीही विजयोत्सव साजरा झाल्यावर आता पुन्हा उपोषण कसा करता असा सवाल उपस्थित करत निशाणा साधलाय। जरांगे पाटलांनी काही जण सुपारी घेऊन बोलतायत असा पलटवार केलाय। एक 10-20 जण जास्त नाही ते महाराष्ट्रभरात ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं, समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा, परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे। त्यांना नाही मिळालं, पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालंय। त्यांना पैसे पद पाहिजे असतील। सोशल मीडियावरून टीका करणाऱ्यांना जरांगे पाटलांनी अंतर्वालीत येऊन सल्ला देण्याचंही आवाहन केलं। आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतर्वाली लिहा, तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचंय आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा। 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित नाही, तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नामकं केलं, जे कोण सोशल मीडियावर येतात ना ते अंतर्वालीत येऊन बसा 10 तारखेला। नवी मुंबईपर्यंत येऊन हाती जास्त काही न लागल्यानं जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं। पहिल्या आंदोलनानंतर जरांगे परत फिरले, आता मात्र केवळ मसुद्यावर थांबणार नाही अशी निर्णायक भूमिका त्यांनी घेतली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।